हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 23 मे आणि आजच्या व्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे, कारण आज ज्याच्यामुळे माझे सर्व दिवस स्पेशल आहेत अशा स्पेशल माणसाचा आज बर्थडे आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे। तर आज मी सकाळी सकाळी 6ला उठून सर्व कामे आवरून घेतलेली आहेत। तर इथे बाल्कनीत पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत। तर सकाळी लवकर उठून मी सर्व पसारा वगैरे आवरून झाडझूड करून फरशा वगैरे पुसलेल्या आहेत आणि झाडाला पाणी सुद्धा घातलेलं आहे। तर आता मी बाहेर रांगोळ काढून घेणार आहे आणि रांगोळी काढल्यानंतर आंघोळ वगैरे करून आहो उठेपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे। तर इथे मी सिंपलच रांगोळ काढून घेणार आहे। तर माझ्याकडे श्री स्वामी समर्थ या नावाचे छापे आहेत, तर मी दोन साइड दोन छापे काढून घेणार आहे आणि मध्ये पण एक पावलाचा छापा काढून घेणार आहे आणि सिंपल वेलकम नाव काढणार आहे। डिझाइन वगैरे काहीही काढणार नाही। अगोदर मला रांगोळीचा खूप शौक होता, मी पूर्ण बाहेर रांगोळ काढायची, पण जसं लक्ष्मी परेशान करते तेव्हापासून रांगोळ काढणं आता खूप कमी झालेलं आहे। फक्त इथे एवढीच मी रांगोळ काढते आणि सणावारालाच बाहेर रांगोळ काढते। तर लवकरच रूटीनमध्ये येण्याचा माझा प्रयत्न आहे। तर ही खूप पावलाची डिझाइन सुंदर आहे, आतमध्ये छोटे छोटे पावलं आणि बाजूने पाहू शकता किती सुंदर डिझाइन आहे आणि याच्यावर नेहमी मी हळदी कुंकू टाकत असते। तर आता इथे मी लाल आणि पिवळ्या कलरची रांगोळी टाकणार आहे। इथे पण लक्ष्मी आली की ही रांगोळी पूर्ण खराब करते। तर इथे पाहू शकता एकदम साधी सिंपल अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे। तर अगोदर मी ह्या पूर्ण पायऱ्याच्या साईडने पावलाची रांगोळी काढायची, पण आता स्किप केलेली आहे। आणि तर इथे पाहू शकता मी पाणी तापवायला ठेवलं होतं, तोपर्यंत इकडे मी खीर सुद्धा बनवायला ठेवलेली आहे, कारण आज मी गोड खीरच बनवणार आहे आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा चिरून ठेवलेल्या आहेत। आता आंघोळीला जायच्या अगोदर मी उकडायला ठेवणार आहे, म्हणजे आंघोळ होईपर्यंत उकडतील। आणि चहासाठी दूध सुद्धा तापवून ठेवलेलं आहे। परत भाजीसाठी लागणारं इथे वाटण सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे। तर आता ही याची मिक्सरला मी बारीक पेस्ट करून घेणार आहे। आणि साईडला इकडे मी जेव्हा फरशा पुसत गेले होते तेव्हा फुलं सुद्धा खालूनच आणलेले आहेत। तर इथे पाहू शकता लगभग माझी खीर पण होत आलेली आहे। तर या खिरीमध्ये मी साखर वगैरे काहीच घातली नव्हती अगोदर। तर आता मी आवडीनुसार याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे आणि साखर घातल्यावर सुद्धा आपल्याला कमी गॅसवरच ही खीर शिजत ठेवायची आहे आणखीन 4 ते 5 मिनिट, कारण एकदम क्रीमी खीर होते। तर मी दुसऱ्या गॅसवर ही खीर ठेवणार आहे आणि इकडे पाहू शकता माझ्या शेंगा सुद्धा उकडलेल्या आहेत, ज्या की मी आंघोळीला जायच्या अगोदर उकडत ठेवल्या होत्या। आणि साईडला इथे मी पीठ पण मळून घेतलेलं आहे। तर आता पूर्ण मी ह्या शेंगा काढून घेते आणि भाजी पण मी याच्यातच बनवणार आहे। तर भाजीला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत खिरीमध्ये इथे मी बदाम कुटून टाकणार आहे। तर कापायला किंवा एक एक चाकूनी चिरायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे आपल्याला वेळेची बचत करण्यासाठी असे काही कामं करावंच लागतात। तर पाहू शकता अगदी सहज 10 ते 20 सेकंदामध्ये आपले एवढे बदाम बारीक झालेले आहेत आणि शेपसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर 5 मिनिट असंच कमी गॅसवर ही खीर शिजत ठेवणार आहे आणि इकडे पाहू शकता तेलसुद्धा गरम झालेलं आहे। तर सर्वात अगोदर इथे मी मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतर आपल्याला जिरं घालायचं आहे।
तर इकडे पाहू शकता मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे। नंतर याच्यामध्ये जिरे घालायचे आणि फोडणीमध्ये फक्त मी कढीपत्ताच घालणार आहे। तर कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर जे वाटण काढून ठेवलं होतं ते वाटण घालायचं आहे। तर इथे पाहू शकता आम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते वाटण घालून घेणार आहे आणि पूर्ण वाटण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण अगोदर आपण भाजलं नव्हतं त्याच्यामुळे इथेच थोडंसं आपल्याला 2-3 मिनिट एक्स्ट्रा भाजायचं आहे। तर इथे पाहू शकता तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तर मी 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे, 1 चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मीठ अगोदरसुद्धा आपण जेव्हा शेंगा उकडायला ठेवल्या होत्या त्या हळद आणि मिठामध्येच उकडून घेतल्या होत्या। तर आता ह्या मसाल्यामध्ये एकदम मी गरम गरम पाणी घातलेलं आहे। तर जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर लगेचच इथे मी शेंगासुद्धा घालायला घेतलेले आहेत, कारण पाणी उकळलेलंच होतं त्याच्यामुळे उकळी लगेच फुटली। जर थंड पाणी असेल तर उकळी फुटू द्यायची आणि नंतर शेंगा टाकायच्या। तर अगदी आता 1-2 मिनटामध्येच आपल्याला ही भाजी उतरून ठेवायची आहे, कारण आपल्या शेंगासुद्धा उकळलेल्या आहेत आणि पाणीसुद्धा गरम आहे। फक्त एक उकळी फोडून घ्यायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे। तर इथे पाहू शकता माझी भाजी शिजलेली आहे आणि किती यम्मी दिसत आहे पाहू शकता। त्याच्यानंतर मिस्टरांचा आवाज आला उठल्यासारखा म्हणून मी ते चहासुद्धा ठेवलेला आहे आणि खीरसुद्धा आपली तयार झालेली आहे। पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि साईडला इकडे मी पोळ्यांची तयारी सुद्धा केलेली आहे आणि एक्स्ट्राचं सामान सर्व ठेवून दिलेलं आहे। हे दूध थोडंसं थंड झालं की मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि परत ह्या ओल्या शेंगा आहेत शेजारच्या ताईने दिल्या होत्या, ह्यानंतर पोळ्या झाल्यानंतर मी भाजून घेणार आहे, कारण भाजलेल्या खूप छान लागतात। तर आता मी चहा एन्जॉय करते। तर इथे पाहू शकता माझी सर्व देवपूजा झालेली आहे। तर पाहू शकता किती प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि हा कृष्णाचा ड्रेस सुद्धा मी विणलेला आहे आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्या दुसऱ्या भाग्यश्री क्रिएशन इन मराठी या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर मी लवकरच मी रोजची देवपूजा कशी करते याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पूर्ण देवपूजा झाल्यानंतर आता मी बाकीचे राहिलेले कामं करणार आहे, कारण आम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे। तर यशवाडीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आम्हाला दर्शनासाठी, तर तिथलं सुद्धा मी थोडीफार शूटिंग घेईलच। इथे पाहू शकता मी सर्व स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आणि तव्यावर शेंगा भाजायला टाकलेल्या आहेत आणि आहोसाठी ताटसुद्धा वाढून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर हे ताट मी स्वामींना नैवेद्य दाखवते आणि नंतर ते ताट त्यांना खायला देईल। तर जेवण वगैरे झाल्यावर मी बाकीचे कामं आवरून घेतले, तोपर्यंत आहो बाहेर गेले होते म्हणून मी इथे व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे उलन चॅनलसाठी। तर इथे पाहू शकता मी कासवाच्या वाट्या बनवलेल्या आहेत हळदी कुंकवाच्या, आणि व्हिडिओ बनवून झाल्यानंतर सर आले होते आणि नंतर आम्ही गेलो होतो यशवाडीला। तर हे पाहू शकता यशवाडीचं मंदिर आहे। तर मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि इथे मोठं सभागृह होतं, तर ते तोडून आता डबल त्याच्यापेक्षा मोठं बांधणार आहेत बहुतेक। तर इथे पाहू शकता किती प्रसन्न वातावरण आहे। जवळजवळ दुपारी 1-1:30चा टायमिंग आहे, तरीसुद्धा
वातावरण एकदम ढगाळ आहे, कारण 23 मे म्हटलं की कडकडीत ऊन असते आणि यावर्षीच पहिल्यांदा असं वातावरण झालेलं आहे पावसासारखं. खूप छान वाटलं तिथं गेल्यावर. आम्ही थोडा वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर परत वापस आलो. आणि वापस येताना आम्हाला शॉपिंग करायची होती, फोटो वगैरे घेतले. तर इथे पाहू शकता लक्ष्मीची मस्ती चालू होती. पेढा म्हटलं की लक्ष्मी आणि आरुष दोघांचं फेवरेटच आहे. तर इथे पाहू शकता आम्ही दोघं सुद्धा मागत आहेत तरी ती स्वतःच खाते. आम्हाला देण्यासाठी घेते आणि परत तोंडात टाकते. पेढा हा लक्ष्मीचा फेवरेट विषय आहे. तर इथून आम्ही डायरेक्ट दुकानामध्येच गेलो होतो, कारण सरांसाठी कपडे घ्यायचे होते, जे की मी बड्डे गिफ्ट देणार होते. तर आम्ही कपडे वगैरे घेऊन झाल्यानंतर खूप पाऊस आला म्हणून आम्ही शॉपमध्येच थोडा वेळ थांबलो होतो. तर इथे सुद्धा लक्ष्मीची मस्ती सुरू झाली, कारण हे शॉप ओळखीचंच होतं आणि लक्ष्मी इथे खेळत होती. तर मी लगेच थोडीशी क्लिप शूट केली, कारण खरेदी करताना मला व्हिडिओ करणं शक्य झालं नाही. आणि नंतर घरी येताना आम्ही गुपचूप घेऊन आलो होतो. तर तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. आमच्याकडे पाणीपुरी आणि गुपचूप म्हणतात. तर इथे लक्ष्मीला मटकी, कांदा आणि सुकी पुरीच खायची असते आणि सर्व सेपरेट सेपरेट खायचं असते. तर इथे पाहू शकता मटकी चालू आहे आणि पाणीपुरी एन्जॉय झाल्यानंतर आम्ही जी शॉपिंग केली होती ती शॉपिंग परत घरी एकदा आल्यावर पाहिली. तर इथे पाहू शकता मी सरांसाठी 2 ड्रेस घेतलेले आहेत आणि एक टी शर्ट, आणि लक्ष्मीची सुद्धा शॉपिंग झालेली आहे. लक्ष्मीसाठी सुद्धा एक ड्रेस घेतलेला आहे. तर हे पाहू शकता टी शर्ट आणि 2 शर्ट, 2 पॅन्ट अशी शॉपिंग केलेली आहे आम्ही. तर माझं दुसरं चॅनल आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी. तर त्या चॅनलहून मला थोडीफार अर्निंग होतच असते. त्याच्यामुळे मी हे दरवर्षी फक्त वर्षातून एकदा मी आहोसाठी गिफ्ट घेत असते. तर यावर्षी मी त्यांच्यासाठी हे 2 ड्रेस घेतलेले आहेत आणि लक्ष्मीसाठी सुद्धा एक ड्रेस घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता लक्ष्मी घालून सुद्धा पाहत आहे. तर याच्यानंतर मी काही शूट केलं नाही. नंतर आराम केला आणि रात्री रुटीनचे कामं केलेत रोजच्यासारखे आणि स्पेशल स्वयंपाक वगैरे बनवला होता. तर नंतर मी काही शूट केलेलं नाही. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.